मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना त्यातील सराव संच 4.1 मधील प्रश्न पहिला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. दोन त्रिकोण आहेत आणि ते समरूप दिलेले आहेत. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि त्या दोन समरूप त्रिकोणातील संगत बाजूंचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. BC/MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण ABCच्या तिन्ही बाजूची लांबी दिलेली आहे. तिन्ही बाजूच्या लांबीवरून तुम्हाला त्रिकोण ABC काढता येईल आणि त्याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण आहे LMN की ज्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे BC/MN बरोबर 5/4. तर आपले हे दोन त्रिकोण काढायचे. आता या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर या दोन्ही त्रिकोणाचे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत. ABC LMN ज्या अर्थी यांचे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत त्या अर्थी हे दोन त्रिकोण भिन्न आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही बिंदू किंवा कुठलाही रेषाखंड सामायिक नाही. अशा वेळेस आपण सुरुवातीला या ठिकाणी दोघांची कच्ची आकृती काढायची. परंतु कच्ची आकृती काढताना तुम्ही या गुणोत्तराकडे लक्ष द्यायचं आहे. 5/4. जर गुणोत्तर 5/4 असेल तर या ठिकाणी 5 मोठा आहे 4 लहान आहे आणि यामध्ये BC मोठे 5 मोठा आहे म्हणजे BC मोठी असणार आणि MN लहान असणार. म्हणजे BC म्हणजे ABC मधली बाजू आहे. म्हणजे हा त्रिकोण मोठा असणार आहे LMN पेक्षा. अशा पद्धतीने आपण अगोदर कोणता त्रिकोण मोठा आहे किंवा कोणता त्रिकोण लहान आहे ह्या गुणोत्तरावरून ठरवून आपण तो त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण काढायचा आहे, तो लहान असणार आहे. या दोन्ही कच्च्या आकृत्या काढायच्या आहेत. म्हणजे ह्या आकृत्या मोजून काढायच्या नाहीत. तर या आकृत्या अंदाजे एक मोठा एक लहान त्रिकोण काढायचा आहे आणि त्याला ABC मोठ्याला ABC नाव द्यायचं आहे आणि लहानाला LMN असं नाव द्यायचं आहे. पहा या ठिकाणी आपण दोन त्रिकोणाच्या कच्च्या आकृत्या या ठिकाणी काढूया. पहिल्यांदा दिले आहे तुम्हाला ABC म्हणजे मोठा आहे. तर या ठिकाणी ABC कुठलाही एक बाजू अगोदर पायाखाली घ्यायचा आणि एक त्रिकोण या ठिकाणी काढायचा अंदाजे न मोजता आणि या ठिकाणी हा मी मोठा त्रिकोण काढलेला आहे, न मोजता काढलेला आहे. ह्याला मी ABC नाव देतो. ABC ABC. आता याच आकाराचा आपल्याला दुसरा एक त्रिकोण काढायचा आहे, तो लहान काढायचा आहे. पहा इकडं ABC त्याच आकाराचा परंतु मापे भिन्न असणारा. त्यांची मापे एक लहान एक मोठा. आणि याला मात्र दुसरं नाव द्यायचं आपण LMN. याचं नाव द्यायचं LMN. म्हणजे सुरुवातीला आपण कच्च्या आकृत्या काढून घेतल्या न मोजता. फक्त या गुणोत्तरावरून ठरवायचं आहे कोणता त्रिकोण मोठा आहे. 5 मोठा आहे म्हणजे BC मोठा आहे, BC मोठा आहे म्हणजे ABC त्रिकोण मोठा आहे. 4 लहान आहे म्हणजे MN लहान आहे. MN म्हणजे हा त्रिकोणामध्ये MN बाजू आहे म्हणजे LMN हा लहान त्रिकोण आहे. अशा पद्धतीने आपण या बाजू काढून घ्यायचे आहेत आणि याला आपण जे काही किमती आहे त्यांच्या लांबी त्या भरायच्या तिथं. ABC मध्ये AB बरोबर 5.5. AB इथं लिहायचं आहे 5.5. त्यानंतर BC आहे 6 आणि CA म्हणजे AC ही आहे 4.5. आणि आपल्याला याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण की ज्यांचं गुणोत्तर 5/4 आहे बाजूंचं गुणोत्तर, अशा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण समरूप त्रिकोणाची व्याख्या आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे. त्या व्याख्येमध्ये काय पहा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. त्याचबरोबर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ABला संगत LM, BCला संगत MN, त्याचबरोबर
ए सीला संगत एल एन या बाजू प्रमाणात असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती आहेत. त्यामुळं या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची किंमत आपल्याला काढायची. खालच्या बाजूला लिहायचं आहे त्रिकोण ए बी सी. इथं लिहायचं आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन. ज्या अर्थी हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्या अर्थी समरूपतेच्या व्याख्येनुसार त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर समान येणार आहे आणि ते येणार आहे 5/4. हे आपल्याला दिलेलं आहे. इथं लिहूया ए बी छेद एल एम. पुढं बरोबर बी सी छेद दुसरं आणि तिसरं गुणोत्तर, दुसरं तिसरं बिंदू एम एन बरोबर पहिलं आणि तिसरं ए सी छेद या ठिकाणी एल एन. यामध्ये संगत बाजूंची आपण या ठिकाणी दिलेल्या किमती ठेवूया. इथे घेऊया आपण ए बीची किंमत दिलेली आपल्याला 5.5. पहा वरच्या बाजूला ए बी बरोबर 5.5 छेद एल एमची किंमत आपल्याला काढायची. बरोबर बी सी आपल्याला दिले 6, इथे ठेवायची 6 छेद एम एनची किंमत आपल्याला काढायची. बरोबर ए सी दिलेला आहे 4.5 छेद एल एनची किंमत आपल्याला काढायची. तर या ठिकाणी आपण आणि यांचं गुणोत्तर हे आपल्याला दिलेलं आहे 5/4. म्हणजे इथे लिहायचं आहे बरोबर 5/4. तर यावरून आपल्याला एल एम एम एन आणि एल एन तिरपा गुणाकार करून आपल्याला त्यांच्या तिघांच्या किमती या ठिकाणी काढता येतील. तर सुरुवातीला आपण घेऊया 5.5 छेद एल एम बरोबर 5/4. म्हणजे पहिलं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर या ठिकाणी आपण समान आहे. ते आपल्याला तिरपा गुणाकार करून आपल्याला एल एमची किंमत काढता येईल. हे तर लिहायचं आहे. आता पहिल्यांदा आपण याची किंमत काढू. 5.5 छेद एल एम बरोबर 5/4. 5/4 या ठिकाणी तिरपा गुणाकार करायचा. पहा तिरप्या रेषा मी आखून घेतो. खालच्या बाजूला यायचं आहे 5.5 गुणुले 4 बरोबर 5 गुणुले एल एम. 5 गुणुले एल एम. पुढं आता हा गुणाकार करायचा आहे. 5 चोक 20, 20ला 0, हातचेले 2, 5 चोक 20 आणि 2 22, म्हणजे हे जर 22.0 22.0 बरोबर इथे येणार 5 गुणुले एल एम. आता 22.0 म्हणजेच 22, 22.0 म्हणजेच 22. इथे येणार 22 आणि हे गुणाकाराचं छेदामध्ये इकडे येणार 5 बरोबर एल एम. त्यानंतर आता भागाकार व्हायचा. पहा 5 एके 5, 5 चोक 20, दशांश चिन्ह 2 उरले, 2वर 0 म्हणजे 20. इथे येईल 5 चोक 20. जे उत्तर आपल्याला मिळालं 4.4 छेद 1 म्हणजेच 4.4 बरोबर एल एम. म्हणून आपल्याला किंमत मिळाली एल एमची. एल एम बरोबर 4.4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला एल एमची किंमत आपण या ठिकाणी काढली. आता या ठिकाणी आपण दुसरं गुणोत्तर, मग आपण पहिलं आणि शेवटचं घेतलं. आता दुसरं आणि शेवटचं गुणोत्तर घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला एम एनची किंमत काढता येते. इथं लिहायचं आहे. पहा 6 छेद एम एन बरोबर 5/4. या ठिकाणी तिरपा गुणाकार करायचा आहे. या बाजूला येईल बरोबर चिन्ह मत हिंमत 6 गुणुले 4 बरोबर 5
5 गुणुले MN, 6 गुणुले 4चा गुणाकार करूया, 24 बरोबर 5 गुणुले MN. इकडं 5 छेदामध्ये जाणार, इथे येईल 24/5 बरोबर MN. आणि या ठिकाणी 5 भाग घालूया, 5 × 5 5 × 20, दशांश चिन्ह 4 उरले, 4वर 0 घेतलं 40 आणि 5 × 8 = 40 म्हणजे 4.8. इथे येईल 4.8 बरोबर MN. आणि इथे येईल MN बरोबर 4.8 सेमी. अशा पद्धतीने आपण MNची पण किंमत काढली, LMची पण किंमत काढली. आता आपल्याला तिसरं गुणोत्तर आणि चौथं गुणोत्तर घेऊन आपल्याला LNची किंमत याच पद्धतीने आपल्याला काढायची. आता हे 3 नंबरला लिहायचं आहे. तिसरं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे. इथे येईल 4.5/LN बरोबर 5/4. आता या ठिकाणी देखील तिरपा गुणाकार करायचा आहे. इथे येईल 4.5 गुणुले 4 बरोबर 5 गुणुले LN. हा गुणाकार करायचा आहे. 5 × 20, हातचे 2, 4 × 16, 16 आणि 2 18 म्हणजे 18.0 बरोबर 5 गुणुले LN. तर 18.0 म्हणजे 18, इथे 18 बरोबर 5 गुणुले LN. 5 छेदामध्ये जाणार, इथे येणार 18/5 बरोबर LN. आणि इथं भाग घालवायचा आहे. 5 × 5 5 × 15, 3 उरले, 3वर 0 घेतलं, दशांश चिन्ह दिलं, 30 तयार झालं. 5 × 30 म्हणजे 3.6. इथे येणार 3.6 बरोबर LN. म्हणून LN बरोबर 3.6 सेंटीमीटर, 3.6 सेमी. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी LMची किंमत मिळाली, MNची पण किंमत मिळाली आणि LNची पण किंमत मिळाली. यासाठी आपण जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. त्या संगत बाजूचं गुणोत्तर लिहून ते गुणोत्तर आपण 5/4 आहे आपल्याला दिलेलं आहे, त्याचा वापर करून आपण तिरपा गुणाकार करून या किमती काढल्या. आता या किमती आपण आकृतीमध्ये ठेवूया. आता LM 4.4, 4.4, MN 4.8 आणि LN 3.6. अशा पद्धतीने आपल्याला एका त्रिकोणाच्या 3 बाजू माहीत होत्या आणि हे गुणोत्तर माहीत होतं. त्याप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू माहीत झाल्या आणि आपल्याला 3 बाजू माहीत असल्यानंतर आपण त्रिकोणाची रचना, जर 3 बाजू माहीत असतील तर त्रिकोणाची रचना, ह्या दोन्ही रचना आपल्याला या ठिकाणी या आकृतीवरून पक्की आकृती आपल्याला त्या आकृतीच्या खालच्या बाजूला या ठिकाणी काढायची आहे. आता या 2 आकृत्यावरून पक्की आकृती काढत असताना आपण खालच्या बाजूला एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला आपण नाव द्यायचं आहे B. या ठिकाणी इथला बिंदू आहे, हा बिंदू पहिल्यांदा आपल्याला BC बाजू काढून घ्यायची. BC आहे 6 सेंटीमीटर. तर पहिल्यांदा एक ठिकाणी बिंदू घेऊन तिथं नाव द्यायचं आहे B आणि पट्टीमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. मोजून पट्टीच्या साईनं मोजून 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. पाहिजे हे अंतर 6 सेंटीमीटर आहे.
हे अंतर घेतल्यानंतर ते अंतर त्या बिंदूवर ठेवायचं, बी बिंदूवर, किंवा या ठिकाणी बी बिंदू घेतल्यानंतर शून्याची रेषा या बी बिंदूला जुळवायची आणि एक सरळ रेषा 6 सेंटीमीटरचा एक बिंदू इथे घ्यायचा आहे. हा 6 सेंटीमीटर बिंदू घेतला आणि ह्या रेषाखंड हा काढून घ्यायचा आहे. हा होईल बी सी. हा आहे 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. त्यानंतर कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपाचं टोक बीवर ठेवायचं आणि वरच्या बाजूला ह्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला एक कंस काढायचा. पहा या ठिकाणी कंपासमध्ये 5.5 अंतर घेऊ. 5.5 5 आणि 5 रेषा अंतर अचूक घ्यायचं आहे 5.5 आणि बीवर तो बिंदू ठेवायचा आहे. बीवर बी बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे. त्यानंतर ए सी अंतर आहे 4.5. पुन्हा पट्टीमध्ये 4.5 अंतर घ्यायचं. 4.5 अंतर घ्यायचं. 4.5 आणि 4.5 अंतर घेऊन कर्कटकचं कंपासचं टोक सीवर ठेवून वरच्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा. वरच्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा आणि त्या छेदनबिंदूला, दोन कंसाच्या छेदनबिंदूला ए नाव द्यायचं आणि ए बी आणि ए सी जोडून घ्यायचा. ए बी आणि ए सी जोडून घ्यायचं. ए बी टिंब करून घ्यायचं अगोदर आणि ए बी जोडून घ्यायचं आणि ए सी जोडून घ्यायचं आणि जी मापं जी आहेत 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेमी आणि हिचं नाव आहे 4.5 सेमी. 4.5 सेमी. अशा पद्धतीने हा त्रिकोण झाला जो वरील मापाचा आहे. आता त्याच्या शेजारी हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. सुरुवातीला पाया घ्यायचा आहे एम एन. या ठिकाणी पुन्हा एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला एम नाव द्यायचं आहे आणि एम बिंदूवर पट्टीची शून्याची रेषा ठेवायची. पट्टीची शून्याची रेषा एम बिंदूवर ठेवायची आणि 4.8 4 आणि 8 रेषा. पहा 4 आणि 8 रेषा 5 6 7 8 आणि हा बिंदू इथं जोडून घ्यायचा आहे आणि ह्याला नाव द्यायचं आहे एम एन आणि हे अंतर आहे 4.8 सेंटीमीटर. पुन्हा आकृतीकडे बघायचं आहे. कंपासमध्ये 4.4 अंतर घ्यायचं. कंपासचं टोक एमवर ठेवायचं आणि वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे. म्हणजे 4.4 अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. 4.4 पहा इकडं 4.4 4 आणि 4 रेषा 5पेक्षा 1 कमी करायची. 5पेक्षा 1 कमी करायची. 4.4 आणि कंपासचं टोक एमवर ठेवायचं आहे. कंपासचं टोक एमवर ठेवायचं आहे आणि मगाच्या प्रमाणे वरच्या बाजूला कंस काढायचा. पुन्हा आकृतीकडे यायचं आपण. कंपासमध्ये 3.6 अंतर घ्यायचं आहे. 3.6 आणि कंपासचं टोक एनवर ठेवायचं आहे आणि मग वरच्या मगाच्या कंसाला छेदणारा एक कंस या ठिकाणी वरच्या बाजूला काढायचा आहे. म्हणजे आपल्याला 3.6 अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे. पहा 3.6
हे 0 आणि 3.6 5 आणि 1 5 आणि 1 3.6 आणि 3.6 अंतर घेऊन या ठिकाणी कंपाचं टोक n वर ठेवायचं आहे आणि वरच्या मागाच्या कंसाला छेदणारा एक कंस आणि तिचं नाव द्यायचं आहे L. मग पट्टीच्या साहाय्याने LM आणि LN जोडून घ्यायचं आहे. पट्टीच्या साहाय्याने LM आणि LN इथे टिंब करून घ्यायचा, अगोदर बिंदू करून घ्यायचा. LM आणि LN जोडून घेतल्यानंतर आपल्याला जे 2 त्रिकोण मिळतात ते 2 त्रिकोण हे समरूप आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची मापं लिहायची. इथे 4.4 सेमी, इथे येईल 3.6 सेमी. अशा पद्धतीने अचूक अंतर घेऊन जी पक्की आकृती या ठिकाणी आपल्याला काढायची.